Hello students, welcome all of you in the online lecture of Residential High School Shawgaon. Today we see standard 10th subject mathematics part 2nd chapter first आहे सिमिलरिटी. या चॅप्टरमध्ये आपण मागील तासिकेमध्ये 2 थेरम आणि त्या 2 थेरमवरती डिपेंड्स एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये पहिला थेरम होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. थोडक्यात या ठिकाणी आपण रिव्हिजन करूया. तर पहा काय आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन ट्रायंगल ABC if PQ is parallel to AC, if that PQ is parallel to AC means one of the line is parallel to the one of the side of triangle, that is PQ is parallel to AC, then AP proportional to BP, that AP proportional to PB or BP is equal to QC proportional to BQ, that is that QC proportional to BQ. Okay, means we can say that line divides the remaining two sides in the same proportion. Okay, therefore we can state the basic proportionality theorem as if one of the line is parallel to the one side of triangle intersecting other 2 points in 2 distinct points, then that line divides the remaining 2 sides in the same proportion. Okay, this is basic proportionality theorem. And the converse of basic proportionality theorem is, या थेरमचा उलटा थेरम या ठिकाणी होणार आहे. इन ट्रायंगल ABC इन ट्रायंगल PQR if PS proportional to SQ, if that PS proportional to SQ is equal to PT proportional to TR, PS proportional to SQ is equal to PT proportional to TR, then ST is parallel to QR, then ST is parallel to QR, means we can say that if one of the line divides the two sides of triangle in the same proportion, okay, that is PS proportional to SQ, that PS proportional to SQ म्हणजे डिवाइड करण्याचा हा रेशो इज इक्वल टू PT proportional to TR, मीन्स PR या साईडला डिवाइड करण्याचा रेशो, डिवाइड केलेला पार्टचा रेशो, आणि PQ या साईडला डिवाइड करणाऱ्या पार्टचा रेशो, हे दोन्ही रेशो सेम असतील. म्हणजेच इफ वन ऑफ द लाईन डिवाइड द रिमेनिंग टू sides of triangle, then that line is parallel to third side, then ST is parallel to the third side QR. Okay, this is the converse of basic proportionality theorem. मागील तासिकेमध्ये आपण अभ्यासलेला आहे, त्यावरती डिपेंड एक्झाम्पल देखील आपण सॉल्व केलेले आहेत. ओके, या ठिकाणी मधला पार्ट बराचसा ड्रॉप झालेला आहे. एक्झाम्पल जे होते 3 ते आपण सॉल्व केलेले आहेत मागील तासिकेमध्ये. आजच्या तासिकेमध्ये आपण सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय सिमिलर ट्रायंगल. तर सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय पहा, या ठिकाणी 2 ट्रायंगल दिसतात पहा तुम्हाला. ABC हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे DEF हा दुसरा ट्रायंगल आहे. या दोनही ट्रायंगल जे आहेत त्याचा आकार सारखाच दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे. या ठिकाणी एक मोठा ट्रायंगल आणि एक छोटा ट्रायंगल जरी दिसत असेल तरी पण त्याचा आकार हा सारखाच दिसतोय, बरोबर आहे. मग हे जे काही 2 ट्रायंगल दिसतात तुम्हाला, हे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहेत. कशासाठी सिमिलर ट्रायंगल आहेत तर पहा, या 2 ट्रायंगलमध्ये काय दिसतंय तुम्हाला. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF यामध्ये अँगल A हा जो काही आहे, पहिल्या ट्रायंगलचा अँगल A आणि दुसऱ्या ट्रायंगलचा अँगल D हे कॉन्ग्रंट आहेत पहा. इफ अँगल A इज कॉन्ग्रंट टू अँगल D. त्यानंतर B हा जो काही अँगल आहे या ट्रायंगलचा B, तो कशाशी इक्वल असणार आहे, दॅट इज इक्वल टू अँगल E, म्हणजे अँगल B इज कॉन्ग्रंट टू अँगल E. त्यानंतर थर्ड अँगल जो आहे या ट्रायंगलचा अँगल C, दॅट इज ऑल्सो इक्वल टू अँगल F ऑफ दिस ट्रायंगल.
अँड देअर फोर अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. अशा प्रकारे हे जे काही 3 अँगल आहेत हे 3 अँगल याच्या करस्पॉन्डिंग त्या 3 अँगलशी काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, मीन्स ऑल द अँगल्स ऑफ दिस 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. याच्यातले जे काही ऑल करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत, ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ दिस ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आता साईडच्या बाबतीमध्ये पाहूयात आपण. अँगल तर कॉन्ग्रुएंट झाले, सर्व करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. आता साईड पाहूयात आपण. पहिले साईड घेऊया ए बी, या ट्रायंगलची ए बी साईड, आणि त्याला करस्पॉन्डिंग आपण हे घेऊया डी ई ही साईड घेऊया, बरोबर आहे. मग ए बी आणि डी याचा रेशो घेऊया आपण, बरोबर आहे. आता हे साईड सेम नाही आहेत पहा, जसे अँगल सेम होते कॉन्ग्रुएंट होते तसे आता या साईड सेम नाही आहेत पहा. दिसतंय तुम्हाला, ही ए बी ही साईड मोठी आहे आणि डी ई ही साईड काय आहे, छोटी आहे. मग आपण त्यांचा रेशो घेऊया. ए बी आणि प्रपोर्शनल टू त्याची करस्पॉन्डिंग डी ई याचा रेशो घेतला, ए बी प्रपोर्शनल टू डी ई. त्यानंतर बी सी प्रपोर्शनल टू काय घेतलं आहे, त्याची करस्पॉन्डिंग ई एफ घेतली, बी सी प्रपोर्शनल टू ई एफ घेतलं आहे. आणि ए सी प्रपोर्शनल टू काय घेतलं आहे, डी एफ घेतलं आहे, ए सी प्रपोर्शनल टू डी एफ. ओके, म्हणजेच या ठिकाणी हे जे काही रेशो घेतलेले आहेत ते रेशो इक्वल आहेत पा. कशा आहेत ते, इक्वल आहेत. म्हणजे या दोन साईडचा जो काही रेशो आहे तो रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे, या दोन साईडच्या रेशोशी इक्वल असणार आहे. आणि पुन्हा तोच रेशो या तिसऱ्या साईडच्या रेशोशी देखील इक्वल असणार आहे. तिन्ही रेशो जे आहेत, बरोबर आहे, इट इज द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ दॅट 2 ट्रायंगल्स. ओके, अँड दॅट रेशो ऑफ द corresponding sides of the 2 triangles is same. Okay, and if that ratio of the corresponding 2 sides of this are same and the angles, all corresponding angles of that 2 triangle is also same, then we can say that that 2 triangles are similar triangle. तर अशा वेळेला हे 2 ट्रायंगलला आपण काय म्हणणार आहोत, सिमिलर ट्रायंगल म्हणणार आहोत. Then triangle ABC and triangle DEF, these are similar triangle. ओके, या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. सिम्बॉल आहे सिमिलरचं पा या ठिकाणी, हे सिम्बॉल आहे सिमिलर. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. इथे लक्षामध्ये अशा प्रकारे सिमिलर ट्रायंगल आहे. अतिशय सोपी डेफिनेशन आहे. इफ ऑल द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द 2 ट्रायंगल are congruent and the ratio of the corresponding sides of the triangle are same, okay, then that 2 triangles is said to be similar triangle. त्रिकोणाच्या 2 कोणाचे सर्व कोण हे एकरूप असतील. त्रिकोणाच्या 2 त्रिकोणाच्या सर्व जे काही संगत कोण आहेत ते कोण एकरूप असतील, बरोबर आहे. सर्व कोण हे एकरूप असतील, करस्पॉन्डिंग, म्हणजे संगत. याला संगत कोणता आहे, 1 1 करस्पॉन्ड म्हणतो आपण त्याला. एला संगत कोणता आहे, डी आहे. बीला संगत कोणता आहे, ई आहे. आणि सीला संगत कोणता आहे, एफ आहे. अशा प्रकारे एकाच एक संगती असते बा. आणि या करस्पॉन्डन्सनुसार ऑल द अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल म्हणूयात आपण त्याला, ऑल द करस्पॉन्डिंग अँगल्स आर सेम किंवा कॉन्ग्रुएंट. म्हणजे सर्व कोण जे आहेत ते जर एकरूप असतील आणि बाजूंचं गुणोत्तर जे आहे, करस्पॉन्डिंग बाजू म्हणजे संगत बाजूंचं गुणोत्तर हे जर समान असेल, म्हणजे सर्व कोण समान आणि बाजूंचं गुणोत्तर हे देखील समान असेल, तर अशा 2 त्रिकोणाला काय म्हणतो आपण, सिमिलर ट्रायंगल, म्हणजे एकरूप त्रिकोण असं म्हणतो. ओके, त्यानंतर आता ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे किंवा ओळखायचं आहे. मग आता ट्रायंगल सिमिलर आहे हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत का, कोणकोणत्या टेस्ट आहेत आपण ते पाहूया. टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ 2 ट्रायंगल. पहिली टेस्ट आपण पाहूया, ए टेस्ट आहे पहा. ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ 2 ट्रायंगल. पहा या ठिकाणी 2 ट्रायंगल आहेत. ट्रायंगल ABC आहे, ट्रायंगल PQR आहे. आणि या 2 ट्रायंगलमध्ये काय दिसते पहा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR
करस्पॉन्डन्स बघा काय त्यांचं, ए बी सी याला 1-1 करस्पॉन्डन्स विथ काय आहे, पी क्यू आर. म्हणजे या ठिकाणी ए जो पॉईंट आहे तो पीशी या ठिकाणी 1-1 करस्पॉन्डन्स असणार आहे. बी हा जो काही पॉईंट आहे सेकंड, तो या ठिकाणी सेकंड ट्रायंगलच्या क्यूशी 1-1 करस्पॉन्डन्स असणार आहे. आणि सी जो काही पॉईंट आहे थर्ड, तो या आरशी 1-1 करस्पॉन्डन्स असणार आहे. हे पहिलं समजलं पाहिजे बा तुम्हाला. एला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे, पी आहे. बी या पॉईंटला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे, क्यू आहे. आणि सी या पॉईंटला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे, आर आहे. हे एकदा समजलं का तुम्हाला, मग तुम्हाला या ठिकाणी कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत आणि कोणत्या साईड्सचे रेशो प्रोपोर्शनलमध्ये आहे हे आपल्याला सांगता येणार आहे पहा. मग आता या दोन ट्रायंगलमध्ये पहा, अँगल ए आणि अँगल पी हे कॉन्ग्रंट आहेत. अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल पी. त्यानंतर अँगल बी आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल क्यू हा कॉन्ग्रंट आहे पहा. अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू. आणि अँगल सी हा अँगल आरशी कॉन्ग्रंट आहे. त्यामुळे अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल आर. म्हणजे सर्व कोन जे आहेत, ऑल अँगल्स जे आहेत, ते ऑल अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल म्हणत आपण. ऑल द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ दिस ट्रायंगल इज कॉन्ग्रंट. ओके. म्हणजेच ए ए ए या टेस्टने ते दोन ट्रायंगल काय होणार आहेत, कॉन्ग्रंट होणार आहेत. बरोबर आहे. देअरफॉर बाय ए ए ए टेस्ट, बाय ए ए ए टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे तीन कोन, अँगल अँगल आणि अँगल, तीनही अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते दोन ट्रायंगल ए ए ए या टेस्टने कॉन्ग्रंट असतात, सिमिलर असतात. बरोबर आहे. दीज आर सिमिलर ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. या पद्धतीने तुम्ही हा थेरम प्रूव्ह देखील करू शकता. हे प्रूफ ए टेस्टचं प्रूफ आहे, दिलेलं आहे, समजण्यासाठी आहे फक्त, याचे अभ्यास करण्याची काय आवश्यकता नाही आहे. माहितीच तो तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर सेकंड टेस्ट आहे बा, ए ए टेस्ट आहे फक्त, ए ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल. आता पहा, ॲक्च्युली ही जी काही टेस्ट आहे ही ए ए ए या टेस्टमध्येच कन्वर्ट होणार आहे पहा. कारण ए ए या टेस्टमध्ये ट्रायंगलचे दोन अँगल फक्त कॉन्ग्रंट असणार आहेत पहा या ठिकाणी. म्हणजे याच हीच फिगर जर आपण विचारात घेतली तर फक्त दोनच अँगल कॉन्ग्रंट जर घेतली आपण, या ठिकाणी तीन अँगल होते ए ए ए या टेस्टमध्ये. आता दोनच अँगल जर कॉन्ग्रंट असतील म्हणजे अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल पी आणि अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू. म्हणजे दोनच अँगल या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील, ए ए असतील फक्त. इफ टू अँगल्स, टू करस्पॉन्डिंग म्हणूया आपण, इफ टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, तर तिसरा जो काही अँगल, दोनच अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर तिसरा अँगल जो आहे तो ॲटोमॅटिक कॉन्ग्रंट येणार आहे बा. का बरं कॉन्ग्रंट येणार आहे? कारण हे दोन अँगल सेम आहेत, याचे आणि याचे. तर त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. बरोबर आहे. त्यामुळं हे दोन सेम आहेत, पी आणि क्यू. बरोबर आहे. या ठिकाणी ए बी, ए इज कॉन्ग्रंट टू पी आहे आणि बी इज कॉन्ग्रंट टू क्यू आहे. दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, सेम आहेत. मग तिसरा अँगल जो आहे तो देखील सेमच येणार आहे, कारण तिन्हींची बेरीज 180 असते. 180 मधून हे दोन गेले, बरोबर आहे, तर तेवढा अँगल सी मिळणार आहे. बरोबर आहे. आणि इथं देखील 180 मधून हे पी आणि क्यू जर मायनस केले तर ते सेमच राहणार आहे, तोच अँगल राहणार आहे. कारण पी आणि क्यू हे जे काही अँगल आहेत ते याच्याशीच कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हा जो काही तिसरा अँगल आहे तो ॲटोमॅटिक कॉन्ग्रंटच येणार आहे. त्यामुळं हे जे काही टेस्ट आहे हीच टेस्ट या ठिकाणी वरती लिहू शकता तुम्ही. म्हणजे तीन अँगल जे आहेत ते तीन अँगल कॉन्ग्रंट असण्याची आवश्यकता नाही, तर फक्त दोनच अँगल कॉन्ग्रंट जरी असतील तरीसुद्धा ते दोन ट्रायंगल हे ए ए या टेस्टने कॉन्ग्रंट होणार. कारण तिसरा जो काही अँगल आहे तो ॲटोमॅटिकली या ठिकाणी कॉन्ग्रंट मिळणार आहे. 180 डिग्रीमधनं तू मायनस केला, तीन ट्रायंगलचे तीन अँगलची सम 180 डिग्री असते, त्यावरनं तिसरा जो काही अँगल आहे तो ॲटोमॅटिक कॉन्ग्रंट मिळतो तुम्हाला. त्यामुळे फक्त दोन अँगल जरी कॉन्ग्रंट असतील तरीसुद्धा आपण ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो बाय ए ए टेस्ट. त्यानंतर थर्ड टेस्ट आहे एस ए एस टेस्ट. पहा या ठिकाणी शब्दातच दिलेलं असतं पहा, एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी. तर या ट्रायंगलमध्ये काय होतं आहे पहा, फॉर द गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल, इफ द टू पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स
in the same proportion and the angles between them are congruent, then two triangles are similar. ओके, म्हणजे या ठिकाणी फक्त दोन साईड असतील पहा आणि त्या दोन साईडचा मधला अँगल, बरोबर आहे. दोन साईड आहेत पहा या ठिकाणी. ट्रँगल दिलेला आहे के यल यम हा एक ट्रँगल आहे आणि दुसरा आर यस टी हा एक ट्रँगल आहे. 1-1 करस्पॉन्डन्स दिलेला आहे बा. केला 1-1 करस्पॉन्डन्स आर आहे, यलला काय 1-1 करस्पॉन्डन्स आहे पॉईंट यस आहे आणि यम या पॉईंटला 1-1 करस्पॉन्डन्स काय टी आहे. ओके, आणि मग या दोन ट्रँगलमध्ये दोन साईड आहेत पहा. दोन साईड ज्या आहेत त्या प्रपोर्शनल असणार. आता साईड सिमिलर ट्रँगलमध्ये तुम्हाला माहीत आहे का साईड्स कशा असतात, सेम नसतात सिमिलर ट्रँगलमध्ये. सिमिलर ट्रँगलमध्ये साईड्स या प्रपोर्शनलमध्ये असतात, बरोबर आहे. पाहिलं ना आपण डेफिनेशनमध्ये, तर प्रपोर्शनलमध्ये आहेत. तर के यल, सपोज के यल इज प्रपोर्शनल टू आर एस घेतलं आपण, के एस प्रपोर्शनल टू आर एस घेतलं, के यल प्रपोर्शनल टू आर एस, बरोबर आहे. के यल प्रपोर्शनल टू आर एस घेतलं आणि दुसरी एक साईडचं प्रपोर्शनल घेतलं आपण, यल एम प्रपोर्शनल टू एस टी घेतलं. करस्पॉन्डिंग साईड आहे त्या यल एम प्रपोर्शनल टू एस टी याचं रेशो घेतलं आहे. आणि हे दोन रेशो ती इक्वल आहेत, म्हणजेच दोन साईडचं या ठिकाणी जो काही रेशो आहे, करस्पॉन्डिंग साईडचा जो काही रेशो आहे, इफ द टू करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द ट्रँगल्स इज सेम, बरोबर आहे. दोन साईडचा रेशो या ठिकाणी सेम दिलेला आहे, गुणोत्तर सारखं दिलेलं आहे. किती आहे पहा, फॉर एक्झाम्पल त्यांनी घेऊन दाखवलं या ठिकाणी. हे 1 असेल तर हे 1.5 आहे आणि हे 2 असेल तर हे 3 आहे. म्हणजे दोन्हींचा रेशो घेतला, 1 प्रपोर्शनल टू 1.5 घेतलं आणि 2 प्रपोर्शनल टू 3 घेतलं. म्हणजे हे 2 प्रपोर्शनल टू 3 आहे आणि हे देखील 2 प्रपोर्शनल टू 3च मिळणार आहे पहा. रेशो सेमच आहे, कारण याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आपण, याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हे 2 मिळेल आणि याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हे 1.5 इंटू 2 म्हणजे 3.0 मिळेल, म्हणजे 3 मिळेल, बरोबर आहे. त्यामुळे हे 2 मिळाला आणि 3 मिळेल, म्हणजे जर रेशो घेतला तर तो सेमच येणार आहे, 2 प्रपोर्शनल टू 3, बरोबर आहे. किंवा थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं, हे सपोज 5 असेल आणि हे जर 10 घेतलं, दुसरं एक्झाम्पल जर पाहिलं आपण, हे जर 5 असेल आणि हे 10 जर झालं, म्हणजे 5 आणि त्याचे दुप्पट असेल 10 झालं, तर हे समजा 10 असेल, मग आता तर हे किती होणार आहे, 20 होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रपोर्शनलमध्ये जर 2 साईड्स असतील, इफ द 2 साईड्स ऑफ ट्रँगल आर इन सेम प्रपोर्शन, म्हणजे त्यांचं प्रपोर्शन सेम असेल. त्याचबरोबर त्या दोन साईडमधला जो काही अँगल आहे पहा, अँगल कोणताच कॉन्ग्रंट पाहिजे, फक्त त्या दोन साईडच्या मधला जो काही अँगल आहे तोच अँगल पाहिजे पहा. आता ही साईड घेतली आपण आणि ही साईड घेतली, मग या दोन्हींचा मधला अँगल कोणता आहे, तर अँगल यल आहे पहा. आणि या इकडं या दोन साईडचा मधला अँगल कोणता आहे, यस. तर ज्या दोन साईड्स आपण करस्पॉन्डिंग साईडच्या चा रेशो कॉन्ग्रंट घेतला, बरोबर आहे, सेम घेतला, तर त्याचा मधला जो काही अँगल आहे तो अँगल कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. अँगल यल इज कॉन्ग्रंट टू अँगल यस. तर त्यावेळेस ते दोन ट्रँगल यस ए यस या टेस्टने काय होणार आहेत, सिमिलर होणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन साईड, बरोबर आहे, प्रपोर्शनलमध्ये पाहिजेत. इफ 2 साईड्स ऑफ ट्रँगल्स आर इन सेम प्रपोर्शन अँड the angle between that two sides and the angle between that two sides is congruent, म्हणजे दोन बाजूंचं गुणोत्तर समान पाहिजे आणि त्या दोन बाजूंचा मधला अँगल, दोन बाजूचा मधला काय अँगल आहे पहा, तो एक मधला अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर आपण काय म्हणू शकतो की ते दोन त्रिकोण हे यस ए यस या टेस्टने काय होणार आहेत, एकरूप होणार आहेत. दॅट 2 ट्रँगल्स आर सिमिलर बाय यस ए यस टी, साईड अँगल आणि साईड या टेस्टने. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या का हा जो काही अँगल आहे बा, तो अँगल हा दोन साईडच्या मधलाच पाहिजे बा. त्याच्या काही दोन साईड कॉन्ग्रंट घेतल्या त्याच्या मधलाच अँगल तो पाहिजे. तो दुसरा अँगल जर कोठला कॉन्ग्रंट जर दिला
तर आपण तो सिमिलरिटीमध्ये घेऊ शकत नाही. आता अँगल एम इज कॉन्ग्रंट टू अँगल टी जर दिला असता तर या टेस्टने ते दोन ट्रँगल सिमिलर आपण म्हणू शकत नाही. अँगल कोणता पाहिजे तर त्या दोन साईडचा मधलाच अँगल पाहिजे. ज्या दोन साईड प्रोपोर्शनलमध्ये आहेत त्या दोन साईडचा मधला जो काही अँगल आहे तोच अँगल या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर थर्ड टेस्ट आहे बा एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रँगल. आता पहा एस टेस्टमध्ये पी क्यू आर हा ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगल पी क्यू आर. त्याचबरोबर एक्स वाय झेड हा एक ट्रँगल दिलेला आहे. आणि या दोन ट्रँगलमध्ये काय दिलं आहे आता साईड्स, ऑल साईड्स प्रोपोर्शनलमध्ये दिल्यात. जसं पहिल्यामध्ये एमध्ये दिलं होतं ना 3 अँगल आणि अँगल कॉन्ग्रंट दिली होती. आता या ठिकाणी साईड्स प्रोपोर्शनलमध्ये आहेत. माहीत आहे तुम्हाला साईड्स प्रोपोर्शनल असतात, सेम नसतात, लक्षात घ्या. साईड्स कशा आहेत प्रोपोर्शनल आहेत. म्हणजेच पी क्यू प्रोपोर्शनल टू काय होणार आहे, पी क्यू इज प्रोपोर्शनल टू एक्स वाय होणार आहे, वाय झेड होणार आहे. प्रोपोर्शनॅलिटी पहा कशी आहे, पी क्यू इज प्रोपोर्शनल टू वाय झेड होणार आहे. त्यानंतर क्यू आर प्रोपोर्शनल टू काय होणार आहे एक्स वाय होणार आहे. आणि पी आर प्रोपोर्शनल टू काय होणार आहे एक्स झेड होणार आहे. एकाच एक संगती पहा कसे आहे. ट्रँगल पी क्यू आर आणि ट्रँगल एक्स वाय झेड 1-1 करस्पॉन्डन्स पहा कसा आहे. पीला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे एक्स वाय आहे पहा. पीला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे तर झेड आहे पहा. पीला 1-1 करस्पॉन्डन्स झेड आहे. आरला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे एक्स आहे. आणि क्यूला 1-1 करस्पॉन्डन्स काय आहे वाय आहे. ओके. आणि मग ऑल साईड्स जे आहेत त्या ऑल साईडचा या ठिकाणी करस्पॉन्डिंग साईडचा जो काही रेशो आहे, इफ रेशो ऑफ ऑल करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ टू ट्रँगल्स इज सेम, okay, that ratio is same, then we can say that two triangles is similar by yes test, side test. ओके. आता एक गोष्ट मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायची आहे तुम्हाला का व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिमिलर ट्रँगल अँड कॉन्ग्रंट ट्रँगल. तुम्ही मागील इयत्तेमध्ये कॉन्ग्रंट ट्रँगल हे देखील अभ्यासलेलं पाहिजे. मग कॉन्ग्रंट ट्रँगल आणि सिमिलर ट्रँगलमध्ये काय फरक आहे तर ट्रँगल कॉन्ग्रंट आहे म्हणजे एकरूप आहे. एकरूप त्रिकोणाचे देखील तुम्ही कसोट्या पाहिल्या वेगवेगळ्या. आणि आता समरूप त्रिकोण पाहिले आपण, समरूप त्रिकोणाचे देखील वेगवेगळ्या कसोट्या पाहिल्या. मग एकरूप त्रिकोण म्हणजे कॉन्ग्रंट ट्रँगल आणि समरूप त्रिकोण म्हणजेच सिमिलर ट्रँगल. याच्यात काय फरक आहे तर कॉन्ग्रंट ट्रँगलमध्ये काय असतं ऑल अँगल्स आर सेम म्हणजे कॉन्ग्रंट, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड ऑल साईड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट ट्रँगलमध्ये काय होतं ऑल अँगल्स सेम असतात आणि ऑल साईड्स देखील सेम असतात. बरोबर आहे. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट. दोन्ही कॉन्ग्रंट असतात ऑल साईड्स आणि ऑल अँगल्स. कशामध्ये कॉन्ग्रंट ट्रँगलमध्ये. पण सिमिलर ट्रँगलमध्ये काय होतं बा तर सिमिलर ट्रँगलमध्ये ऑल अँगल्स कॉन्ग्रंट असतात. ऑल अँगल्स काय असतात कॉन्ग्रंट असतात. करस्पॉन्डिंग जे काही ऑल अँगल्स आहेत ते करस्पॉन्डिंग ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. बट ऑल द साईड्स आर नॉट कॉन्ग्रंट. ऑल द साईड्स काय असतात कॉन्ग्रंट नसतात. तर ते कशा असतात प्रोपोर्शनल असतात. कॉन्ग्रंट आहे म्हणजे प्रोपोर्शनल तर होणारच आहे. बरोबर आहे. आता कॉन्ग्रंट असतील तर त्या प्रोपोर्शनलमध्ये सेमच असणार आहे. त्यामुळं कॉन्ग्रंट हे फक्त उपयोगाचं नाही आहे तर त्या प्रोपोर्शनलमध्ये असतात. कशा असतात प्रोपोर्शनलमध्ये असतात. म्हणजे त्याचं गुणोत्तर जे आहे ऑल करस्पॉन्डिंग साईड जे आहेत त्या ऑल करस्पॉन्डिंग साईडचा रेशो जे आहे प्रोपोर्शनॅलिटी रेशो जो आहे तो सेम असेल. बरोबर आहे. मीन्स ऑल अँगल्स ऑफ टू ट्रँगल्स आर सेम अँड रेशो ऑफ ऑल करस्पॉन्डिंग साईड्स आर इन सेम proportion, then that two triangles are similar triangle. येते लक्षामध्ये 3 कोण एकरूप असतात सिमिलर ट्रँगलमध्ये. ऑल 3 अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड ऑल द रेशो ऑफ ऑल द करस्पॉन्डिंग साईड्स आर इन सेम proportion. दॅट इज द डिफरन्स बिटवीन कॉन्ग्रंट ट्रँगल अँड सिमिलर ट्रँगल. येते लक्षामध्ये व्यवस्थित लक्षात घेते. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रँगल पाहिजे आहे. सिमिलर ट्रँगलचे प्रॉपर्टीज पाहूया आपण. पहिली प्रॉपर्टी आहे ट्रँगल ए बी सी
इज सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. म्हणजे एक ट्रँगल जो आहे ए बी सी तो त्याच ट्रँगलशी काय असतो, सिमिलर असतो. आता एक ट्रँगल घेतला आणि दुसरा देखील तोच ट्रँगल आहे, म्हणजे एक ट्रँगल त्याच ट्रँगलशी सिमिलर असतो, बरोबर आहे. त्याला रिफ्लेक्झिव्हिटी प्रॉपर्टी असं म्हणतात. एनी ट्रँगल इज सिमिलर टू इटसेल्फ. कोणताही त्रिकोण त्याच त्रिकोणाशी समरूप असतो. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी पाहूया आपण. इफ ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रँगल डी ई एफ. आता ट्रँगल ए बी सी हा एका ट्रँगल डी ई एफशी सिमिलर आहे, बरोबर आहे. तर त्यावेळेस जो दुसरा त्रिकोण आहे, दुसरा ट्रँगल आहे ट्रँगल डी ई एफ, तो देखील पहिल्या ट्रँगलशी सिमिलर असतो. म्हणजे पहिला ट्रँगल हा दुसऱ्या ट्रँगलशी जर सिमिलर असेल तर दुसरा ट्रँगल हा देखील पहिल्या ट्रँगलशी सिमिलर असतो. म्हणजेच ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रँगल डी ई एफ. देन ट्रँगल डी ई एफ ऑल्सो सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सिमेट्रिक प्रॉपर्टी. येतं लक्षामध्ये. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रँगल डी ई एफ. ट्रँगल ए बी सी हे ट्रँगल डी ई एफला सिमिलर आहे. म्हणजे पहिला जो काही ट्रँगल आहे तो या दुसऱ्या ट्रँगलला सिमिलर आहे. आता दुसरा ट्रँगल आहे तो पुन्हा तिसऱ्या ट्रँगलला सिमिलर आहे. म्हणजे ट्रँगल डी ई एफ हा दुसरा ट्रँगल जो होता आपला, तो ट्रँगल पुन्हा तिसऱ्या ट्रँगल जो आहे ट्रँगल जी एच आय म्हणून आपण त्याला, त्या जी एच आयला सिमिलर आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिला ट्रँगल दुसऱ्या ट्रँगलला सिमिलर आहे आणि दुसरा ट्रँगल पुन्हा तिसऱ्या ट्रँगलला सिमिलर आहे. मग असं असेल तर जो काही पहिला ट्रँगल होता तो डायरेक्ट तिसऱ्या ट्रँगलला काय होणार आहे, सिमिलर होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रँगल जी एच आय अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीला काय म्हणतात, ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी असं म्हणतात. आता त्यावर डिपेंड एक्झाम्पल आपण पाहूयात. सॉल्व एक्झाम्पल आहे, 1-2 एक्झाम्पल आपण पाहूयात आणि रिमेनिंग एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. पहा ठिकाणी ट्रँगल एक्स वाय झेड दिलेला आहे. एक्स वाय झेड हा एक ट्रँगल आहे आणि त्यानंतर ट्रँगल एल एम एन हा एक दिलेला आहे. ट्रँगल एल एम एन दिलेला आहे पहा या ठिकाणी. मग आता यामध्ये काय काय दिलेलं आहे, ट्रँगल एल एम एनमध्ये काय दिलं पहा. अँगल एम दिलेला आहे 100, अँगल एम दिलेला आहे 100, अँगल एन दिलेला आहे 30 आणि यावरनं काय सांगायचं आहे तुम्हाला, आर ट्रँगल एक्स वाय झेड अँड ट्रँगल एल एम एन आर सिमिलर. सिमिलर आहेत का ते आणि कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत हे देखील सांगायचं आहे. मग पहा काय काय दिलेलं आहे. अँगल वाय देखील दिलेला आहे 100 आणि अँगल झेड देखील दिलेला आहे 30. मग हे दोन ट्रँगल सिमिलर होतील का पाहूया आपण. मग ट्रँगल वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्यात ना आपण वरती, त्यापैकी कुठली एखादी टेस्ट व्हेरीफाय होती का ते आपण चेक करूया. त्या ज्या काही आपण टेस्ट पाहिल्यात, कोणत्या कोणत्या टेस्ट पाहिल्यात, एक ए टेस्ट पाहिली, त्यानंतर ए टेस्ट पाहिली, त्यानंतर एस ही एक टेस्ट पाहिली आणि एस ही टेस्ट पाहिली. अशा 4 टेस्ट आपण पाहिल्या सिमिलरिटीच्या. त्यापैकी कुठली प्रॉपर्टी या ठिकाणी व्हेरीफाय होती पाहूया आपण. अँगल वाय दिलेला आहे 100, बरोबर आहे. मग या ठिकाणी या दोन ट्रँगलमध्ये 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत का पाहूया आपण. कोणकोणते अँगल काही कॉन्ग्रंट दिसतंय का दिलेल्या माहितीवरनं. अँगल वाय 100 आहे पहिल्या ट्रँगलचा आणि दुसऱ्या ट्रँगलचा अँगल एम देखील 100 आहे. म्हणजे अँगल वाय आणि अँगल एम हे काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. अँगल वाय इज इक्वल टू 100 अँड अँगल एम इक्वल टू 100 अँड देअरफॉर अँगल वाय इज कॉन्ग्रंट टू अँगल एम. सेम आहेत पहा. त्याचबरोबर अँगल झेड आहे पहिल्या ट्रँगलचा आणि दुसऱ्या ट्रँगलचा अँगल एन आहे, ते देखील 30 डिग्री आहे. म्हणजे ते देखील सेम आहे. अँगल झेड इज कॉन्ग्रंट टू अँगल एन आहे. आणि त्यामुळे हे जे काही 2 ट्रँगल आहेत त्या 2 ट्रँगलचे 2 अँगल कॉन्ग्रंट आहे पहा. अँगल वाय इज कॉन्ग्रंट टू अँगल एम आहे आणि अँगल झेड इज कॉन्ग्रंट टू अँगल एन आहे. म्हणजे या 2 ट्रँगलचे 2 अँगल जे आहेत, 2 करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत, इफ 2 corresponding angles of this triangle are congruent, then we can say that these 2 triangles are similar. By which test? By AA test. 2 अँगल या ठिकाणी ट्रँगलचे कॉन्ग्रंट आहेत आणि त्यामुळे आपण AA
या सिमिलरिटीच्या टेस्टने ते दोन ट्रँगल काय आहेत, सिमिलर आहेत असं म्हणू शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बा, पुन्हा या ठिकाणी दोन ट्रँगल दिलेले आहेत. PMN हा एक ट्रँगल आहे आणि UVW हा एक ट्रँगल आहे. माहिती दिलेली आहे, फिगर दिलेले आहे आणि यावरनं ते दोन ट्रँगल कॉन्ग्रंट आहेत का हे तुम्हाला विचारलं आहे. सॉरी, सिमिलर आहेत काय विचारलं तुम्हाला. फ्रॉम दिस गिवन इन्फॉर्मेशन यू हॅव टू स्टेट वेदर दॅट टू ट्रँगल्स आर सिमिलर ऑर नॉट. आणि सिमिलर जर असतील तर कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत ते देखील विचारलं आहे तुम्हाला. मग पहा, या दोन ट्रँगलमध्ये काय काय दिलेलं आहे. साईड्स दिलेल्या आहेत पहा, 6 आहे, ही 10 आहे, 3 आणि 5 दिलेली आहे. याचा रेशो घेऊ आपण, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो. आता साईड दिलेलं म्हणलं साईडचा रेशो घेऊन पाहूया आपण, कारण टेस्ट ऑफ सिमिलरिटी आपल्याला माहीत आहे. बरोबर आहे. मग टेस्ट ऑफ सिमिलरिटीसाठी काय होईल या ठिकाणी. आता टेस्ट ऑफ सिमिलरिटीसाठी काय होईल या ठिकाणी, PM प्रपोर्शनल टू UV घेऊ आपण. PM घेऊया या ट्रँगलचं आणि त्याची करस्पॉन्डिंग साईड दुसऱ्या ट्रँगलची UV घेऊया. PM प्रपोर्शनल टू UV हा रेशो घेऊया. किती आहे ते, PM 6 आहे आणि UV किती आहे, 6 आहे. साईड घेताना करस्पॉन्डिंग घ्यायच्या बा, म्हणजे एकाच एक ज्या सारख्या याच्यात दिसतात तुम्हाला 1-1 करस्पॉन्डन्समध्ये, त्याच साईड घ्यायच्या. PMला करस्पॉन्डिंग काय आहे, दुसऱ्या ट्रँगलची UV आहे पहा. PM जे आहे या PMला करस्पॉन्डिंग या ठिकाणी काय आहे, UV आहे. किती आहे, PM 6 आहे आणि UV किती आहे, 3 आहे. याचा रेशो जर घेतला तर आपण किती येईल तो, 3 2 जा 6 म्हणजे 2 आणि 1 होईल. म्हणजे 2 प्रपोर्शनल टू 1 हे त्याचा रेशो येईल. त्याचबरोबर दुसरी करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊया जी दिलेली ती MN आहे. बरोबर आहे, MN. आणि ते MNला करस्पॉन्डिंग काय आहे त्या दुसऱ्या ट्रँगलची VW आहे. पहा या ठिकाणी माझा माऊस या ठिकाणी पलीकडे सरकत नाही आहे, परंतु पाहू शकता तुम्ही MN प्रपोर्शनल टू काय आहे, VW करस्पॉन्डिंग. त्याचा देखील रेशो जर घेतला तर 10 प्रपोर्शन टू काय आहे, 5 आहे. आणि मग 10 प्रपोर्शन टू 5 म्हणजे काय होईल, 5 2 जा 10 म्हणजे 2 प्रपोर्शनल टू 1 होईल. सेम आला का हा रेशो. पहा, या साईडचा करस्पॉन्डिंग साईडचा एक रेशो आणि या करस्पॉन्डिंग साईडचा हा रेशो दोन्ही पण सेम आहेत. पहा, 2 प्रपोर्शनल टू 1 आहे आणि हा देखील 2 प्रपोर्शनल टू 1 आहे. म्हणजेच हा रेशो आपण सेम म्हणू शकतो. PM प्रपोर्शनल टू UV इज इक्वल टू MN प्रपोर्शनल टू VW. म्हणजे 2 साईड्स जे आहेत, बरोबर आहे, रेशो ऑफ 2 करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ दॅट ट्रँगल आर सेम. बरोबर आहे, 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशो या ठिकाणी सेम आहे. मग आता एवढी माहिती पुरेशी आहे का, नाही. तर यामधला अँगल देखील सेम पाहिजे. पहा, सारख्या खुणाने या ठिकाणी दिलेला आहे अँगल M आणि दुसऱ्या ट्रँगलचा अँगल V. ते काय दिलेले आहेत, सेम दिलेले. सारख्या खुणा दिल्याच नाही या ठिकाणी, खुणा सारख्या दिलेल्या आहेत म्हणजे ते कॉन्ग्रंट दिलेले आहेत. त्याचबरोबर अँगल M इज कॉन्ग्रंट टू अँगल V दिलेला आहे. म्हणजे त्या दोन साईड आणि त्या दोन साईडचा मधला अँगल. बरोबर आहे, 2 साईड्स अँड द अँगल बिटवीन दॅट 2 साईड. म्हणजे दोन बाजू प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे त्यांचं गुणोत्तर समान आहे आणि त्या दोन समान गुणोत्तर असलेल्या बाजूंचा मधला कोन तो देखील कॉन्ग्रंट आहे. आणि त्यामुळं कुठली टेस्ट या ठिकाणी म्हणता येईल तुम्हाला, SAS या टेस्टने ते दोन ट्रँगल काय होणार आहेत, सिमिलर होणार आहे. म्हणजे दोन साईड S आणि त्या दोन साईडच्या मधला अँगल म्हणजे SAS या टेस्टने ते दोन ट्रँगल सिमिलर होतील. साईड अँगल अँड साईड टेस्ट. ओके. त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल आहे पहा, सॉल्व एक्झाम्पल 3rd, सॉल्व एक्झाम्पल 4th. बरोबर आहे, पुस्तकामध्ये आहे बाय, सॉल्व एक्झाम्पल आहेत पुस्तकामध्ये, हे तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी देखील आहे या ठिकाणी, तुम्ही वहीमध्ये कंप्लीट करायचे. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. हे सर्व जे काही शिकवतं आहे ते वहीमध्ये लिहायचं आहे पहा तुम्ही सर्वांना. प्रॅक्टिस सेट असो किंवा सॉल्व एक्झाम्पल असो, जेवढं आपलं होईल तेवढं वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, वी शुड स्टॉप हिअर.